मार्केट स्टाईल चॉकलेट बाउंटी, तीही घरच्या घरी अगदी कमीत कमी साहित्यात आपण बनवू शकतोय. विश्वास बसत नाहीये ना? हे बघा किती छान चॉकलेट बाउंटी झालेली आहे. लहान मुलांना तसेच चॉकलेट लव्हरला ही चॉकलेट बाउंटी खूप आवडेल याची मी गॅरंटी देते. चला तर मग बघूया. पण त्यासाठी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सुरेखा हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर बघूया. इथे मी घेतलेलं आहे 1 कप डेसिकेटेड कोकोनट. हे आपल्याला सहज मार्केटमध्ये अवेलेबल आहे. यामध्येच आपण इथे कंडेन्स मिल्क टाकतो आहे. हे मी घरी बनवलेलं आहे. याची देखील रेसिपी मी पुढे शेअर करेल नक्कीच. इथे आपण एका कपाला साधारण 4 चमचे इतकं कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे आणि याला आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. अगदी लहान मुलं देखील बनवतील इतकी सोपी चॉकलेट बाउंटी आहे. हे बघा, याचा आपण छान गोळा मळून घेतलेला आहे आणि आता याला तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला शेप करू शकताय. मी साधे छोटे छोटे बॉल करून घेतलेले आहेत आणि त्याचे असे छान व्यवस्थित गोळे करून घेतलेले. चमचा यासाठी वापरला जेणेकरून सगळे बॉल्स एकसारख्या आकाराचे व्हावे म्हणून. तुम्ही अंदाजे केलेत तरी चालेल. हे बघा, अशा पद्धतीने मी हे सगळे बॉल्स इथे मळून घेतलेले आहे. आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत कमीत कमी 15 ते 20 मिनिटं, जेणेकरून ते थंड व्हावेत. तोपर्यंत मी इथे चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं. मेल्टिंगची पद्धत आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. पुन्हा एकदा मी कधीतरी दाखवेल. आता हे मेल्टेड चॉकलेट आपण इथे घेतलेलं आहे आणि यामध्येच आपण हे बॉल्स कोट करून घेतो आहे. बरं, आता इथे मिल्क कंपाऊंड असेल तर तुम्ही तेही वापरलं तरी चालेल. मी डार्क कंपाऊंडमध्ये हे मिक्स केलेलं आहे, म्हणजेच डार्क कंपाऊंड चॉकलेटमध्ये मी हे बॉल्स सगळे कोट केलेले आहे. डार्क चॉकलेट खूप हेल्दी असतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मी हे सगळे डार्क चॉकलेटमध्ये कोट करून घेते. आता हे सगळे कोट झाल्यानंतर आपल्याला परत फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. पण त्याआधी मी इथे व्हाईट चॉकलेट होतं त्याने देखील गार्निश करून घेतलेलं आहे. त्याला छान डेकोरेट केलेलं आहे अशा पद्धतीने. आणि आता हे सगळे बॉल आपण परत एकदा ही प्लेट मी फ्रीजमध्ये ठेवते. साधारण एक 15-20 मिनिटं ठेवलेत तरी चालेल, पण इथे अर्धा तास ठेवा जेणेकरून ते छान व्यवस्थित सेट होतात. आणि अर्ध्या तासानंतर आपली ही चॉकलेट बाउंटी रेडी झालेली आहे. बघा किती सुंदर दिसतीये, किती छान दिसतीये ना? अगदी मार्केट स्टाईल. खूप छान बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी ही चॉकलेट बाउंटी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाउंटी लिहिलं तरी चालेल. नक्की बनवा, ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. भेटूया तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.